श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो, की येणारा जो जून महिना आहे त्या महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी जून महिना कसा असणार आहे, आर्थिक बाबतीत येणारा जून महिना सिंह राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बघा की सिंह राशी राशीचक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्यग्रह आहेत. मित्रांनो, सूर्यासारखे प्रभावी, तेजस्वी असे सिंह राशीच्या व्यक्ती असतात. समाजासाठी खूप काही करण्याची जिद्द आणि खूप काही करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. सिंह राशीचे व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत असतात. अतिशय कष्टाळू त्या असतात, त्याचप्रमाणे मेहनती असतात आणि आपण एखादं काम त्यांनी ठरवलं तर ते काम पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अशा सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना हा कसा असणार आहे हे आता आपण बघूया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं बघत आहात हे सुद्धा नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत येणारा जून महिना हा सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. थोडेसे प्रॉब्लेम जर सोडले, डोकेदुखी किंवा पोटदुखी हे जर सोडले तर तुम्हाला येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. थोडंसं कामाच्या ठिकाणी तुम्हाला थकवा जाणवणार आहे. कामावरनं घरी आल्यावर तुम्हाला थकवा जाणवणार आहे. थोडासा आराम करा, सुट्टीच्या दिवशी आराम करा. आराम केल्यामुळे तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल आणि तुमचा डोकेदुखीचा त्रास हा कमी होईल. फक्त कामावर आल्यावर आराम नक्की करा. त्यानंतर बघूया मित्रांनो, की आरोग्य जर चांगलं राहण्यासाठी तुम्हाला व्यायाम करायचा आहे आणि योगा देखील करायचा आहे. तुम्ही जर योगा आणि व्यायाम केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना जर BP शुगरचा त्रास असेल तर त्यांनी वेळेत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ज्या महिलांना BP शुगरचा त्रास असेल त्यांनी सुद्धा आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घेतला पाहिजे. थोडासा व्यायाम करा, चालण्याचा व्यायाम करा आणि आपले आरोग्य जून महिन्यात थोडंसं सांभाळा. पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा. तुम्हाला जे पोट दुखवतील किंवा जे तुम्हाला शरीराला अपायकारक होतील असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करू नका. त्यानंतर बघूया मित्रांनो, की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जून महिना अतिशय प्रगतीचा असणार आहे. जून महिन्यात तुमची प्रगती होणार आहे. अभ्यासात लक्ष द्या आणि तुमची प्रगती ही नक्कीच होणार आहे. थोडीशी मेहनत जर तुम्ही केली, मेहनतीच्या जोरावर, मार्गदर्शनाच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात. उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला परदेशात जायचं असेल आणि तुम्ही त्यात प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्या प्रयत्नाला यश देखील मिळणार आहे आणि तुमचा उच्च शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल, दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यश त्यात तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. येणारा काळ विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या जर स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला मेहनतीच्या जोरावर यश मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमची परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की व्यावसायिक बाबतीत सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा काळात हा व्यवसाय अतिशय चांगला राहणार आहे. परंतु फक्त तुम्हाला तुमच्या ग्राहकांशी गोड बोलायचं आहे. तुम्ही जर तुमच्या ग्राहकाशी गोड बोलले तर तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होत असते आणि एक कस्टमर दुसऱ्या कस्टमरला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या ग्राहकाशी नक्कीच गोड बोला. काउंटरवर येणारा ग्राहक किंवा तुमच्या व्यवसाय संदर्भात असणारा ग्राहक हा तुमच्यासाठी देव असतो आणि देवाप्रमाणे त्याला तुम्ही वागणूक द्या आणि त्याच्याशी गोड नक्कीच बोला. त्यामुळे तुमचा व्यवसाय हा भरभराटीला नक्कीच येणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की नोकरदार वर्गासाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. वरिष्ठांची मर्जी तुम्हाला सांभाळावी लागणार आहे. वरिष्ठांना तुम्ही नाराज करू नका. त्याचप्रमाणे तुम्ही कनिष्ठांना देखील नाराज करू नका. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामधला सुसंवाद साधून तुम्हाला नोकरी करायची आहे आणि वरिष्ठांना नाराज तुम्हाला येणाऱ्या महिन्यात करायचं नाही आहे. तुम्ही वरिष्ठांची मर्जी सांभाळा. येणारा काळ तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या जून महिन्यात 15 जून नंतर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार युवक युवती असतील त्यांना 15 जून नंतर नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर बघूया, की आर्थिक बाबतीत
आर्थिक बाबतीत येणारा काळ हा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. आर्थिक उलाढाल तुमची वाढणार आहे. अचानक धनलाभ तुम्हाला संभवू शकतो. एखाद्या ठिकाणून अचानक तुम्हाला धन मिळू शकते. धन म्हणजे पैसे. पैसे तुम्हाला मिळू शकतात. एखादं काम तुमचं होणार आहे. त्या कामानुसार तुम्हाला पैसा मिळू शकतो. पैशाचे अनेक मार्ग तुम्हाला मिळतील, परंतु तुम्हाला अनावश्यक खर्च करायचा नाही. जो तुमचा खर्च अनावश्यक असेल तो तुम्हाला टाळायचा आहे आणि तो तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला उपयोगी पाडायचा आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तो खर्च तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च करू नका. चांगला जिथं खर्च करायचा आहे त्याच ठिकाणी खर्च करा आणि जो खर्च वाचलेला पैसा आहे तो एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे पैसा हा डबल तुमचा होऊ शकतो. त्यानंतर बघूया की वैवाहिक जीवन. सिंह राशीचे वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे. जोडीदार आणि तुमच्यामध्ये चांगला ताळमेळ असणार आहे. फक्त थोडीशी जोडीदाराच्या तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्या. एखादं जर तुम्ही प्लॅनिंग करणार असाल, बाहेर फिरायला जाण्याची प्लॅनिंग असेल, तर ते तुमचे यशस्वी होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर, तुमच्या कुटुंबाबरोबर बाहेर फिरण्याचा आनंद देखील घेणार आहात. सहलीसाठी तुम्ही जाणार आहात. कुटुंबाची, तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला येणाऱ्या महिन्यात मिळणार आहे. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे. नवीन पाहुण्याचं आगमन झाल्यामुळे तुम्हाला कुटुंबातील वातावरण अतिशय आनंददायी असणार आहे. ज्यांचे लग्न झालेले नाही अशा व्यक्तींचे लग्न येणाऱ्या जून महिन्यात होऊ शकते. त्यांना पाहुणे बघण्यासाठी येऊ शकतात. त्यामुळे ज्यांना लग्न करण्याची इच्छा असेल त्यांचे लग्नसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकते. त्यानंतर बघूया मित्रांनो की महिला वर्गासाठी येणारा जो काळ आहे तो जून महिन्याचा काळ अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्ग एखाद्या मौल्यवान धातूची खरेदी करू शकतो, नवीन वस्तू खरेदी करू शकतो, नवीन वाहन महिला वर्ग येणाऱ्या काळात खरेदी करू शकतात. परंतु महिला वर्गाने फक्त येणाऱ्या काळात वाहन चालवताना सावकाश वाहन चालवायचं आहे. पावसापाण्याचे दिवस असल्यामुळे वाहनाच्या वेगावर महिला वर्गाने नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या जोरात तुम्हाला वाहन चालवायचं नाही. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्गाला सुद्धा थोडासा थकवा जाणवणार आहे. त्यामुळे तुम्ही थोडासा आराम देखील करायचा आहे. येणारा जो जून महिना आहे तो सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला जाणार आहे. थोडासा प्रॉब्लेम जर सोडला, आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, थकवा जाणवणे हे जर सोडलं तर तुम्हाला येणारा जून महिना अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो बघा, आपली मेहनत करा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.